नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. चॅनलवरती या परीक्षेसाठी जे प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातनं घेतलेले प्रश्न मी नेहमी सोडवून दाखवत असते आणि चारही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आपण नेहमी डिस्कस करतो. प्रश्नपत्रिका 2024 सध्या डिस्कस करतोय. या प्रश्नपत्रिकांबरोबरच चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक तुम्ही माझ्याकडनं परचेस करू शकता. इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला मिळू शकते. सगळी सर्व्हिस ऑनलाईन अवेलेबल आहे, यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, अलॉंग विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर ही क्वेश्चन बँक नक्की घ्या, कारण आपण अभ्यास करत असतो पण एक्झॅक्टली प्रश्न कसे येणार आहे याची आयडिया आली ना, ती सवय लागली की आपल्याला काही वेगळं वाटत नाही. ऍक्च्युअल पेपर सोडवताना नेहमी सारखंच वाटतं. 2024च्या प्रश्नपत्रिकेतले शेवटचे 4 प्रश्न आपण आज बघणार आहोत. उसातील शर्करेला रासायनिक दृष्ट्या डॅश म्हणतात. लॅक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज. लॅक्टोज जे आहे ती दुधामध्ये आढळणारी शर्करा आहे. ग्लुकोज शरीरात शोषली जाणारी साखर आहे. पटकन एनर्जी देणारी, पटकन ऊर्जा देणारी जी आहे ती ग्लुकोज आहे. आपण जे काही अन्न खातो त्या सगळ्याचं कन्व्हर्जन, रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि ग्लुकोज हे नंतर रक्तामध्ये शोषलं जातं. सुक्रोज ही उसातील शर्करा आहे आणि आपण जी साखर रोजच्या वापरासाठी वापरतो ना स्वयंपाकघरामध्ये, चहा, कॉफी किंवा अजून गोड काही बनवण्यासाठी, ती असते सुक्रोज. लक्षात असू द्या हा. आणि फ्रुक्टोज, फ्रूट म्हणजे फळं, माहितीये की नाही, तर फळांमध्ये आढळणारी शर्करा जी आहे त्याला फ्रुक्टोज म्हणतात. आपल्याला इथे उसातल्या शर्करेबद्दल विचारलंय, जी सुक्रोज आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचा बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक ज्योत ग्रीसमधील ऑलिम्पिया या शहरात प्रज्वलित केली जाते आणि तिचा प्रवास त्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या स्थळापर्यंत, जसे की यंदा पॅरिस पर्यंत होतो. ही ज्योत कशी प्रज्वलित केली जाते? गारगोटीच्या साहाय्याने ठिणग्या पाडून, सूर्यकिरण आणि अंतर्वक्र भिंग वापरून, ग्रीसमधील हेराच्या देवळातील पुरातन धुनीच्या मदतीने, की सूर्यकिरण आणि अंतर्वक्र आरशाचा वापर करून? इथे पर्याय डी हे बरोबर उत्तर आहे. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की इथे अंतर्वक्र आरसा वापरलेला आहे आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये ही ज्योत अशी प्रज्वलित केली जाते. ही इमेज इंटरनेटवरनं घेतली आहे, ज्याचं सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने सूर्य आणि सूर्यावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आखलेली मोहीम पुढीलपैकी कोणती? सौरयान, गगनयान, आदित्य एल1 आणि डिस्कवरी. तर आदित्य एल1 हे इस्रोने लॉन्च केलेलं आहे, जे सूर्य आणि सूर्यावरल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आहे ती. पर्याय सी या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. गगनयानमधनं आपले काही अंतराळवीर जाणार आहेत, त्याच्यामध्ये 3 अंतराळवीर जाऊ शकतात असं हे गगनयान आहे. आणि सौरयान म्हणजे जे सौर ऊर्जेवरती चालतं. आदित्य एल1 हे त्याचं उदाहरणच आहे. अशी सौरयानं असतात. आणि डिस्कवरी म्हणजे स्पेस शटल, जे रियुजेबल असतं, पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर इथे जे उत्तर होत आहे ते पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस अनुभवायचा असल्यास पृथ्वीवर कोठे जाणे आवश्यक आहे? विषुववृत्त, उत्तर ध्रुव, कर्कवृत्त की मुख्य रेखावृत्त? उत्तर ध्रुवावरती आपल्याला सगळ्यात मोठा दिवस दिसून येतो. तिथे 24 तास प्रकाश असतो, जेव्हा उत्तर ध्रुवावर सूर्य उन्हाळ्यात सतत क्षितिजावर असतो.
पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? रिकामी बाटली फक्त रिकामी वाटते. रिकाम्या बाटलीत हवा असते. रिकामी स्टीलची बाटली अपारदर्शक असते. रिकाम्या बाटलीला वस्तुमान नसते. तर बघा, प्रत्येक वस्तूला कमी जास्त वस्तुमान असतंच. त्यामुळे रिकाम्या बाटलीला वस्तुमान नसते असं म्हणता येणार. म्हणजे पर्याय डी हे चुकीचं विधान आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. तर म्हणता म्हणता आपण 2024 ची प्रश्नपत्रिका कंप्लीट केली आहे. सगळे प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत. असंच आपण अजूनही प्रश्न सोडवत राहणार आहोत. परीक्षेला साधारण 1-1.5 महिना बाकी आहे. तर या पिरियडमध्ये व्हिडिओ पब्लिश होत राहतील. नक्की बघत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन पण दाबा. म्हणजे जसा व्हिडिओ पब्लिश होईल तसं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटत राहूया. टाटा.